नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम साळगावकर. तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. जर तुम्ही माझ्या ब्लॉगवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा विषय आहे, दिवाळी जवळ येते आहे, तर दिवाळी किल्ला बनवायचा. हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न असणार दिवाळी किल्ला बनवायचा. मी माझ्या मुलांसोबत हा किल्ला बनवणार आहे. हा माझा पहिलाच ट्राय आहे हा किल्ला बनवायचा. किल्ला बनवायची प्रथा तर ही खूप जुनी आहे. ॲक्च्युली आपल्या शहरी भागात ही प्रथा जास्त फॉलो होत नाही आहे, पण गावच्या साईडला जो मी जर बघितला, रायगड, सिंधुदुर्ग या साईडला जास्त बघितलात ना, तर ही प्रथा खूप जण फॉलो करतात. तर मी पण विचार केला आपण मुंबईमध्ये राहून का नाही ही फॉलो करूया. तर हा माझा पहिला ट्राय आहे किल्ला बनवायचा. जर कुठे चुकमुक होईल तर मी पहिल्यांदाच सगळ्या व्ह्युअर्सकडनं मी माफी मागतो. मी तुम्हाला दाखवतो की मी ही जागा बघा, ही जागा होती तर मी चांगल्यापैकी साफ करून घेतलेली आहे आणि थोडंसं सारवलेलं पण आहे, शेण आणून थोडं तुम्ही बघू शकता. तर मोस्टली मी ह्या ठिकाणी हा आता किल्ला बनवायचा प्रयत्न करणार आहे. तर आजूबाजूला आम्ही छोटे छोटेसे झाडं पण लावलेले आहेत. काजीची लावलेली आहेत, पपयाची आहेत, नंतर ओव्याची आहे, मिरचीचं झाड आहे. अशी छोटी मोठी झाडं लावली आणि याच्यामध्ये बनवतो आहे मी माझ्या मुलाला पण ह्याच्यात इन्वॉल्व करणार आहे, सो दॅट की त्यालाही कळेल की आपले शिवाजी महाराजांचे काय इतिहास होता आणि हे किल्ले कसे आहेत. तर हा माझा पहिला ट्राय आहे, बघूया कसं बनतो तो. आता आम्ही किल्ल्याची बॉर्डर बनवून घेतो. चार साईडच्या किल्ल्याच्या बाजूने आम्ही असं खड्डा करून, म्हणजे खाली जमीन दिसेल आणि वरती भाग किल्ल्याचा दिसेल. हे आता आमचं नक्षा तयार झालेला आहे ऑलमोस्ट. माझा मुलगा एकदम जोरोशोरोने कामाला लागलेला आहे. मम्मीकडनं ही जागा जरा परत एकदा सारून घेतो जेणेकरून
बनवायची. कसं झालं आहे ते तुम्ही सांगा तुमच्याप्रमाणे. तर आमचा किल्ला ऑलमोस्ट तयार झालेला आहे. तर ही आमची छोटीशी एफर्ट होती का किल्ला बनवायचा. तर तुम्ही पण या दिवाळी किल्ला बनवायचा ट्राय करा.